तर मंडळी आज आहे ना मी कामावर नाही गेलो ते ह्या बाया सकाळपासून वाकार पळत होता आणि आता जवळ आलाय गाय चारा घेऊन आले. सकाळपासून वाकार टनाटन ओढत होता, आज पहिल्यांदाच आणलाय ना ते बाई इकडं गाय आताच माझ्याजवळ आलाय. इतका पळत होता टनाटन टनाटन, पका दमलाय वाटत आहे आज. काय रे दमलाय का पका? पका दमला ह्या आता एवढा वासरं झाला. पहिला हिडो तुम्ही बघितला असं लय लहान होता आहे ना, आता भाई एवढा मोठा झाला. पहा कसं वासरं आता पाच जवळ आला वासरं. कारण मगच येत नव्हता इथे ना भोकराची भाजी. चला मग आता आहे ना तुम्हाला कशी भोकराची भाजी राहते ती दाखवून देतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये. चला मंडळी आता आपण लगेच भोकराची भाजी तोडायला जाणार आहे. तोडून दाखवतो. चला भोकराचं झाड कसं राहते ते तुम्हाला दाखवतो. पहा मंडळी आता आम्ही इकडं चालू झाड पक्का वासर पळत आहे त्याच्या. चला आता आपण आहे ना भोकराची भाजी तोडू आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा, मग तुम्हाला कळत कशी देते भोकराची भाजी. तर ती पहा आपली तिकडे गाय आहे ना, आपल्या असंच पुढं जायचं तिकडे झाड आहे. आणि आपण जर तिकडं जर गेलो ना भाजी तोडा तर ही गाय काय करेल माहिती का, वासराला घेईल आणि पुढे जाईल निघून. त्यामुळं आपण ना गायला घेऊन जातो. चल काढू नाही का, ती जर वासराला घेऊन गेली हरवली तर आपली पुरी दिवसभर होऊन गायची पंचायत येईल. त्यामुळे ना तिला घेऊन जाऊ आणि मग तिकडे ना भाजी तोडू. काढू आवडी पुढे चालू चल चल खाली. आम्ही ना गायला ना दावा राहत आमच्या काय बा, ही गाय फार चरायच नाही राहिला, गायला फार वाळून गेली ही. आणि ह्या वासरू नुसतं तिचा दूध प्याचा आहे सारखा, फार तिला ना वाळीचा आणलाय. आवड तर मंडळी भोकराची भाजी तोडायला जायची होती, पण आपली गाय ना ते वासराला घेऊन पळत सुटले घरी. त्या बाई इकडे गेली पळून पुढं, त्या बाई इकडे पळून चालू गेली दिसते का, पार तिकडे गेली ती बा. आता डबल घेऊन येतो, कारण आता भाजी तोडल्याशिवाय पर्याय नाही ना. भाजी तोडितो आणि भाजी तोडून झाली का मग आपली परत भाजी कशी बनवायची ही रेसिपी बनवायची. त्यामुळं आपल्याला याच लागेल. आवडे चल तिकडे काढ, तिला धरूनच नेतो आता. चल का भाजी तोडून घेईन ना हे काय. चल का वासराला घेते सारखे पळते. चला मग इकडे ना आता इकडं परत घेऊन जातो मग भाजी तोडतो. चल ग काय रे चल मारायचे काय मला इकडे. चल तेव्हा इकडे गेला. ए चल इकडे चाला इकडे. तेव्हा बोलावली तर आता समजा यायला बघ. चल इकडे चल 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 चल. आमचा बारीक वाचले लय ह्या बया बघाचा बसले आहे ना, लई लाडका वासरू झाला आहे बरं का. बघ आता इकडं कसा डोका टोला काय करायचं वासराला. आम्ही त्याला लय जीव लायते पोरांना, पोराचं लय जीव लायते ते एकदम सुटावं लागेल. अरे 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 काय पडशील तू, पडशील. उठ 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 उठ. तर आपला का वासून जरा ऊन लागत आहे ना आता फक्त चालत आहे. ठीक आहे बा आता या घ्यायची चला बा या कसं कसरत आहे आला पण ह्या कसं करत काय ना काय पुढं घरी जायचं आहे. आणि ती भोकराची भाजी कोण तोडील. आपल्या मित्रपरिवाराला तर कळाली पाहिजे ना भोकराची भाजी तोडून ती कशी बनवायची ती दाखवायची आपल्याला. त्यामुळं मग जरा चरीड म्हणजे मग आपण काय करू भोकराची भाजी तोडू आणि नेऊ. तर मंडळी आमच्या डांगाणे भागामध्ये ना पूर्ण ह्या निसर्गामध्ये नाही का पूर्ण नुसत्या रानभाज्याच भरेला ते भोकराची. आता ह्या पाठीमागे दिसते ना ह्या गायपात, ह्या गायपाताची पण भाजी बनवतात. म्हणजे गायपातामधून असा सुरा निघतो आहे, त्या सुऱ्याची भाजी होते. पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा भाजी बनवायची का नाही, मग आपण पुढचा व्हिडिओ
बनवू आपण पारवून घ्या जाऊ ती भाजी. पण मग आता ह्या गाय पातले ना ह्या बाई ते सुरांनी गेलंच नाही तर तुम्हाला मी दाखवून दिला असा कोणत्या सुऱ्याची भाजी होती. आज आपल्याला ना भोकराची भाजी बनवायची ना, त्यामुळं मग मी याचा काही एवढं जास्त सांगत नाही. तुम्ही जर कमेंट जास्त केल्या तर पुढचा व्हिडिओ आपण गायपाताच्या भाजीचा बनवू. तर चला आज आहे ना कंटिन्यू व्हिडिओ पहा. भोकरीचं झाड आहे, त्या भोकरीच्या बाराची भाजी बनवायची. चला मग आता आपण आहे ना जाऊ तिकडं. बार आहे ना ह्या सीजनला चालू होत आहे भोकरीच्या झाडाला. तर इथं आलं आहे ना तर मग बार तोडून नेतो आणि ती भाजी तुम्हाला आहे ना आजची रेसिपी लईच खतरनाक आहे. म्हणजे ती भाजी आहे ना तशी भाजी नाही एकसुद्धा होत नाही. पार एवढी भारी होती भोकराची भाजी. आमच्याकडल्या लोकांना माहिती आहे, पण मग जर हा व्हिडिओ तुम्ही बाहेर बघत असेल ना असे शेर ठिकाणी तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही व्हिडिओ आहे ना कंटिन्यू बघून घ्या. चला मग आता आहे ना गाईला आदावली. आता इकडं गाय इकडे गेले तेव्हा तर आता आहे ना चला मग आता आहे ना मी जातो त्या करा भोकराची भाजी काढ. चला मग आपल्याला नाही का गायने ती इकडं पळ तिकडं पळ, त्यामुळं आपल्याला नाही का काय करायला लागणार आहे, गायला घरी बांधून येतो भोकराची भाजी तोडीतो. कारण नाही का गाय ना काढ भोकराची भाजी तोडाय ना घरी जातो आता. मी काही थांबत नाही, मी ते इकडं पळ तिकडं पळ. झाडं चढले मग ते बार खाली उतरायचं वर चढायचं. त्यामुळे नाही येले ना बांधून येतो झाड. चल तर ह्या वासरू तापला म्हणा ना. आता जातो गायला घरी घेऊन आणि मग येतो परत भाजी तोडाय. कारण आहे ना ही गाय ताणावले वासरू तापलंय, त्याला ताण लागले. असं पाणी महत्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये. चल ग झाड. चला आता चालू घरी. परत आलो भाजी तोडाय. काढ चल ग. थकले गाय चढणावर. काढ चल ग. एवढा दच नाही आला तर लगेच दमून जाते. खायाच काही नाही राहिलं गावातच. लय गायाच इकडं ना बरं गायने काहीच चारा ठेवला नाही. काढ चल ग. अरे वासरू पक्का पुढं पुढं सुटलाय. गायले ताणावले होते बा, पाणी पे आणले, पाणी पे सुटले बा. पाणी चाला नाही नळाली, हांडा ठेवला पाण्यामध्येच. हे बा पाणी पिते वासरू होऊन सुटलं ह्या पाणी. अंदर आल्या ते हे बा इथं बसल्या त्या बा कसं पळायचं. हे पळालं इकडं अजून पाठी मागा त्या बा. ते काय इथं बसल्या ते इथं बा किती आल्यात आता. इकडं बा किती आले ते पळाले. ह्या बा इथं किती बसल्यात बा. ह्या बा किती पळाले. हे ह्या पा कशी पुढं चालत ह्या.
पिशवी घेऊन आलं आणि सर्फाचा हात खाली केला ती झाडीच्या काट्याला तीच काटे येते त्याला हात आहे ना तिथं असं बोकाची भाजी तोडाय तर ह्या बा आपली मी त्यांची भाजी इथून वर चढत आता झाडीचं काटतं तीच काटायचे तेव्हा इथे जेवण टाकायचं ही भाजी काढायची म्हणजे ना म्हणजे लईच अवघड आहे ही जाळीचं काढायचं जाळीचं टाकायला तिसकाच टाकायचं ते जाळीचं टाकायचं काढायला लागेल भाजी आणि पुढं भाजी ही कुठली घ्यायला लागेल जाळीचा काट्या म्हणून घेतलं भाजी आता आहे ना किती भाजी आणली आम्ही नाही का ती तुम्हाला दाखवतो वत बरं परातीमध्ये ह्या पा किती भाजी आणली पा तुम्हाला इथे नेऊन दाखवतो ह्या पा डायरेक्ट परातभर भाजी आणली मंडळी आता आहे ना निवडून घ्यायची म्हणजे निसून घ्यायची म्हणजे ही देठखा लांब आली ती तोडून टाकायची आणि ह्या बा अशी ही रेडी आहे ही पानं घ्यायला लागते तेव्हा हे थोडे असे कवळे पानं ते असे मोकळे करून घ्यायला लागते तर मग आता चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू पहा तर चला आता आहे ना भाजी धुवून घ्यायची भाजी निवडून झाली होती आता अशी चांगलं मस्तपैकी धुवून घ्यायची आणि आता धुवून घेतली होय ना ते पाटीवर थोडीशी घसरून घ्यायची ना अशी ठेसून घ्यायची पाटीवर ह्या पा अशी घसरून काढून ठेवली बा असं करून घ्यायला लागते ठेसून ह्या अशी ठेसायला लागते अशी ठेसून मस्त बारीक करून घ्यायची मंडळी आता ना भाजी घसरून झाली आता मिरच्या लसूण घसरून घ्यायची ह्या बा मिरची वाटून झाली आता बेसन पीठ टाकून घ्यायचे ना त्याच्यात आणि हळद मिरची टाकली ना अजून असं सगळ्या मिक्स एक जीव करायचा ना त्याचा
म्हणजे हरभऱ्याचं पीठ आणि अजूनही टाकी देत ना कोणतं पीठ. हरभऱ्याचं कोणी बाजरीचं येत आहे. पण आपण हरभऱ्याचं पीठ वापरलाय नाही का, चण्याचं पीठ. चण्याचं पीठ थोडं टाकायचं नाही. तेल टाकलं ना, तेल टाकला पहा मित्रांनो, थोडासा तेल टाकायचा. आणि हिच्यावर ही भाजी शिजवायची चाळण नाही तर हिला तेल लावून घेतलं आहे. आता हिच्यामध्येच ही भाजी शिजत टाकायची ना. असं मिक्स करून घेतला, तेल टाकून मिरची मसाला सगळा टाकून असं मिक्स करून घेतलं आहे. आणि आता ती आहे ना अशी भाजीमध्ये हे बा अशी भाजी ठेवायची. भाजी पटकन व्हावं म्हणून आम्ही ना गॅसवर केली ही रेसिपी. तर इकडं पहा टोपामध्ये पाणी गेले आणि मग आता आहे ना हे पहा, आणि ही भाजी त्या टोपावर ठेवून घेतली आणि तिच्यावर झाकण ठेवलं. आणि आता ही 10-15 मिनटं शिजत ठेवायची. चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू पहा. भाजी शिजली का मग तुम्हाला दाखवतो कशी काय झाली भाजी. कारण आता आहे ना आपण भाजी शिजत 10 मिनटं झाला असतील. तर आता बघू आपण भाजी शिजली का नाही. गरम आहे रे. पहा मित्रांनो भाजी एकदम मस्त झाली आहे. गरम आहे पण मस्त झाली. चला मित्रांनो आता आहे ना लगेच ही कांद्यामध्ये परतून घ्यायचे आणि मग जेवाय टाईम झाला चला लगेच जेवण घ्यायचे. पहा आता आहे नाही का भाजीमध्ये कांदा आहे बा, कांदा कापून ठेवला होता नाही का, तर कांदा टाकायचे. हे बा कांदा टाकून घेतला. आता तेल टाकलं. 3 मापा तेलाची टाकली. आता आहे ना तर भाजी लगेच थोडा कांदा हलवून घेतला का भाजी टाकून द्यायची. एकदम सोपी पद्धत आहे, काही नाही तसं. फक्त कमाली भोकराची भाजी आहे नाही का, ती खायची असेल तर आमच्याकडं जंगलातच यावं लागलं. आणि ते आमच्याकडंच भोकऱ्याची झाडे आमच्याकडंच राहतात. ते जास्त आमच्याकडं सगळ्या रानभाज्या मिळतात खायला नाही का. त्याला आता आहे नाही का भाजी त्यातून भाजीच्या चाळणीमधून भाजी खाली काढून घेतली. आता ती डबल अशी थोडीशी हातानंच भुगा करायचा आणि लगेच वर टाकून द्यायची. आता हे बारीक बारीक करून घ्यायचे असे. थोडा कढीपत्ता टाकून घेतला आहे बा. आता भाजी टाकून घेते बा. आता भाजी आहे ना टाकून दिली. आता आहे ना जरासा परतून घ्यायची, जरा मस्तपैकी परतून घ्यायची. तिथून जायले म्हणजे ते फक्त आता 2 मिनटात लगेच भाजी लगेच जेवायच बसायची. तर पहा अशा प्रकारे ही भोकराची भाजी बनवली जाते. चला मित्रांनो आता नाही का लगेच जेवायच बसायचे. तर मग हे पहा आता नाही का बसत जेवाय नाही का. मंडळी मग या जेवाय आता या. मग कशी झाली भाजी ती सांगतो निघाला मग. नंबर झाले भाजी. मंडळी व्हिडिओ आता इथं संपतोय. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला धन्यवाद.